तुला समजत नाही ना नेमकं काय करायचं? प्रत्येक वेळेस काम होत नाही म्हणून कंटाळलास ना? पण आता नाही. आता मी तुला जो कानमंत्र देईन, तुला तेवढंच करायचंय. म्हणजे तुझे एकूण एक प्रश्न मिटतील बघ. तू एखादं काम सुरू करतोस, तुला प्रचंड अपेक्षा असते. हे अगदी 100% होणारच. पण थोडा काळ लोटला की तुला कळतं, की जी गोष्ट तू करू पाहतोयस, ते तुझ्या अपेक्षेप्रमाणे होत नाही. मग तू स्वतःच्याच गुणवत्तेवर शंका घेऊ लागतोस आणि हळूहळू तुझी त्या कामातली रुची कमी होऊ लागते. आणि हे असं का होतंय याचा अभ्यास न करता तू त्या कामालाच पर्याय शोधू लागतोस. इथेच तुझी कसोटी असते, हेच तू विसरतोस. तू एका दगडावर पाय रोवून घट्ट उभे राहण्याऐवजी पाय थोडासा घसरू लागला ना, की दुसरा दगड शोधू लागतोस. पण नवीन दगडावरून सुद्धा पाय घसरू शकतो, हेच तू विसरतोस. आणि 2 दगडांवर पाय ठेवण्याच्या नादात स्वतःचा तोल गमावतोस. आणि मग विनाकारण विनाकारण त्या नशिबाला दोष देत बसतोस. अरे माझ्या विज्ञानाच्या पुस्तकात असा एकही माणूस नाही जो सहज त्याला हवं ते मिळवू शकलाय. अनेक अथक प्रयत्न केल्यावरच मगच ज्याला हवं ते प्राप्त झालंय. फक्त त्यांनी आपला दगड म्हणजेच निवडलेला मार्ग कठीण परिस्थितीत सुद्धा कायम ठेवला. हाच तुझ्यातला आणि त्यांच्यातला फरक बरं का. एकदा माझ्यासाठी स्वतःवर विश्वास ठेव. एवढंच करायचं. आणि तुला आवडणाऱ्या तुझ्या स्वप्नावर मनापासून प्रयत्न कर. पडशील. पडशील, फक्त हरू नकोस. आणि अनेक गोष्टी करण्यापेक्षा एका वेळेस एकच गोष्ट करण्यावर तुझी संपूर्ण ताकद लाव. आणि मग बघ यश तुझ्या दारात हे उभं ठाकणारच. कारण भिवू नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.